यार जिंदगी में बड़ी से बड़ी गलतियां हो जाती हैं, उसके बाद जब हम रियलाइज करते हैं तब डिप्रेशन में चले जाते हैं। क्यों, आपके साथ भी ऐसा होता होगा ना। वेलकम बैक ऑन एमजी 90.8 एफएम। दिस इज आरजे मनीषा विद यू। शो शुरू है लव यू जिंदगी। एंड इस शो में आज हमारे साथ हमारी स्पेशल गेस्ट है सायकोलॉजिस्ट सविता सातपुते मैम। नमस्ते मैम। नमस्ते मनीषा. मॅम, आपण खरं तर खूप गोष्टींना एक्सप्लोअर करणार आहोत, पण त्यासोबत ना आज मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे की गिल्ट फिलिंग असते बघा, काही चुकी होते आपल्याकडनं आणि गिल्टमुळे आपल्याला डिप्रेशनही येतं. तर हे गिल्ट आणि डिप्रेशनचं काय कनेक्शन आहे? हो, नमस्कार. सुरुवात करूया आजच्या विषयाला. गिल्ट आणि डिप्रेशनचं काय कनेक्शन आहे? येस, खरंच कनेक्शन एकदा माहीत झालं ना तर मग बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यावरती विचारही करता येतो आणि बऱ्याच गोष्टी करता येतात. तसं पाहिलं तर डिप्रेशन मध्ये गिल्ट खूप जवळचं कनेक्शन आहे. अच्छा. गिल्ट हे डिप्रेशनचं एक फीचर आहे. ओके. येस. जसजसं गिल्ट तुमचं संपत नाही, ते वाढत जातं, तसतसं तुमचं डिप्रेशन पण वाढतं असं म्हणायला हरकत नाही. ओके. येस. आणि म्हणजे लाईफमध्ये आपण असं फील करतो की आपण चुकणार नाही, पण बिईंग अ ह्युमन कधी ना कधी कुठे ना कुठे चुकतो, पण ते रिअलायझेशन खूप लेट होतं आणि लेट झाल्यानंतर ती संधी चुकून जाते, म्हणून मे बी ते डिप्रेशन येतं. हो, राईट. पण हे गिल्ट कसं समजणार आपल्याला की झालंय बाबा आता, तर हे गिल्ट म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? गिल्ट म्हणजे मनाची अशी अवस्था जी अस्वस्थ करते. ती येते तुमच्या विचारांच्या गोंधळामुळे, विचारांच्या उतार चढावामुळे, विशेष करून निगेटिव्ह थॉट्समुळे. ओके. ही येते अशा पद्धतीने. गिल्टचा स्त्रोत जर तसा पाहिला आपण, मूळ जी टेंडन्सी होते व्यक्तीची गिल्टची, ती बाहेरच्या वातावरणातून व्यक्ती निर्माण करत असतो. ओके. विचारांची देवाणघेवाण. सर्वात महत्वाचं, गिल्ट म्हणजे नैतिकता, मॉरल जे आहे त्याला धरून जास्त होते. ओके. व्यक्ती मॉरल नैतिकतेच्या गोष्टी मध्ये जास्त गोंधळला गेला किंवा त्या गोष्टींना त्यांनी जास्त महत्व दिलं स्वतःच्या महत्वापेक्षा. अच्छा. म्हणजे इन शॉर्ट, ज्या व्यक्तीचं सेल्फ इस्टीम जर स्ट्रॉंग नसेल, मी काय म्हणते स्ट्रॉंग नसेल, लो नाही म्हणत आहे, सेल्फ इस्टीम नेहमी स्ट्रॉंग असायला हवं. म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या विचारांची जो गोंधळ होण्याची जी अवस्था असते ती त्याला वेळच्या वेळी बॅलन्स करता येते. ओके. येस. आणि त्यासोबत हे डिप्रेशन ही कॉन्सेप्ट काय मग? डिप्रेशन म्हणजे तो व्यक्ती अर्थातच लो फील करतो, मूड त्याचा काही करावंसं न वाटणे. डिप्रेशनचे मुख्य लक्षणं जर आपण पाहिली तर सर्वात आधी त्याचे थॉट्स निगेटिव्ह होतात. म्हणजे काहीही न करणे अर्थात काम म्हणा, जॉबमध्ये असेल तर त्याचं वर्किंग पॅटर्न, स्टुडंट असेल तर स्टडीज, यावरती खूप विपरीत परिणाम होतो. ओके. डिप्रेशनचे लक्षणं जर बघायचं म्हटलं तर सर्वात आधी त्याच्या डाएटवरती, ॲपेटाईटवरती खूप विपरीत परिणाम होतो. एकतर त्या व्यक्तीला खूप भूक लागते, नाही तर लागतच नाही. अच्छा. झोप सुद्धा डिस्टर्ब होते. एकतर खूप झोप येईल, नाही तर झोपच नाही येणार. अजून कुठलीही गोष्ट परत सांगते, निगेटिव्ह घेण्याची त्याची प्रवृत्ती वाढते. स्वतःला लो फील करणं, स्वतःबद्दलच्या विकनेसेस जास्त गृहीत धरणं, मानणं, यामध्ये तो गोंधळलेल्या स्थितीमध्ये येतो. बरोबर. त्याचबरोबर काहीही कारण नसताना डोळ्यातनं सारखं पाणी येणं, रडायला येणं, कुणाशी बोलावंसं न वाटणं, अशी अनेक लक्षणं आहेत. डिप्रेशनमध्ये व्यक्तीने जर गिल्ट फील केलं,
म्हणजे एखाद्या व्यक्तीची टेंडन्सी स्वतःला काही जरी झालं तर लो करायचं किंवा कमीपणा हेच गृहीत धरून येस विचार करणे हे होतं. म्हणून व्यक्ती जर गिल्टमध्ये जास्त जात राहिला, डिप्रेशन त्याचं वाढत राहतं. जे सुरुवातीला मी सांगितलं त्याचप्रमाणे ते कमी करण्यासाठी त्यांनी ही भावना, ही अस्वस्थता जी आहे गिल्टची, ही थांबवली पाहिजे. बिलकुल राईट. आता आपल्याला गिल्ट कळालं आहे, डिप्रेशन काय हे कळालं आहे, त्याच्यातलं कनेक्शन पण कळालंय, स्रोत पण कळाले, लक्षण पण कळाले. पण त्याचसोबत आता मला हे जाणून घ्यायचंय की हे कळालं तर आहे, पण आता याच्यातून बाहेर कसं पडणार एखादा व्यक्ती? नक्कीच बाहेर पडायचं पण बघू आपण. परंतु मी एक शब्द वापरला होता की गिल्टची टेंडन्सी होते. अच्छा. प्रवृत्ती होऊन जाते त्याची. ती व्यक्ती स्वतःला त्या फ्रेम मध्ये किंवा त्या ट्रॅक मध्ये म्हणूया आपण, अपराधीपणाची भावना. हो, गिल्ट शब्द खूप सौम्य वाटतो. काही शब्द इंग्लिशमध्ये सौम्य असतात, काही शब्द मराठीमध्ये सौम्य असतात. ते अपराधीपणा म्हटलं की ते खूपच नेक्स्ट लेवलला जातं. हो, त्यामुळे आपण गिल्ट शब्द जास्त यूज करतो आहोत. गिल्ट हे बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडनं आपल्यावरती टाकल्या जातं. तुझं हे चुकलं, तू ऐकतच नाही, तू असं केलं म्हणून असं झालं, तुझं नेहमीच असतं, तू काही कामाचा नाही किंवा कामाची नाही, तुझं काहीही होऊ शकत नाही. होतं असं की जेव्हा ही व्यक्ती मोठी होत असते, टीनेज, ॲडोलेसन्स एज, त्या दरम्यान त्याला जर काही फेल्युअर्स आले तर त्याचं ज्या मागे बंबार्डिंग असतं, तुझं काही होऊ शकत नाही वगैरे वगैरे, सगळे निगेटिव्ह गोष्टी त्याच्यावर लादल्या जातात. येस. त्यावेळेला त्याची ही टेंडन्सी जास्त वाढत असते. ओके. ती व्यक्ती या टेंडन्सीला त्याच्या लर्निंग प्रोसेसमधून जर काढू शकली तर खूप बरं होईल. पण तेही खूप डिफिकल्ट असतं. हो, डिफिकल्ट तर सगळ्याच गोष्टी असतात. आफ्टर ऑल लाइफ इज डिफिकल्ट. या. थैंक्स अ लॉट वंस अगेन एंड स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.